नमस्कार मंडळी, शोभा स्वाद मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. तर मंडळी, आपण असं डब्यांसाठी दररोज काय बनवायचा हा प्रश्न पडतो. तर आज आपण छानपैकी बटाटे टाकून पालकची भाजी बनवणार आहोत. तर कशी बनवायची, आगळ्या वेगळ्या पद्धतीने आपण भाजी बनवणार आहे. चला तर बनवूया. हा पालक मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे. असा एकदम बघा किती छान पालक आहे. हा असा पालक, गावठी पालक मिळाला ना, खरोखर एकदम भाजी सुंदर लागते. हा बटाटा घेतलेला आहे मी, सालं काढून घेतलेली आहे. तेल आहे, हळद, मीठ, लाल तिखट, हिरवी मिरची आणि लसूण. आपण ना थोडंसं हिरव्या मिरचीचा ठेचा बनवून घ्यायचा आहे आपल्याला, कारण हिरवी मिरची आणि लसूण असा उघड ठेचा टाकला ना भाजीला, भाजीची चव खूप छान लागते. हे पहा, अशा पद्धतीने आपण मिरचीचा ठेचा बनवून घेतलेला आहे. आता आपण छानपैकी ती भाजी कापून घेणार आहोत. आपल्याला सुकी बनवायची डब्यापुरती. तर मस्त एकदम अशी जितके जमेल तितकी बारीक कापून घ्यायची आहे भाजी. अशी एकदम बारीक भाजी कापून घ्यायची ही. अशा पद्धतीने आपण पालक छान कापून घेतलेला आहे. तर आता मी बटाटा कापून घेते मस्त पॅकेट. आता आपण बटाटा चिरून घेऊ, म्हणजे सुक्या भाजीला असं बटाटा टाकला ना का खूप छान भाजी लागते ही पालकची भाजी. इतके सुंदर चवेला होते ना. त्याच्यामध्ये आपण कांदा, टोमॅटो असं काही जण टाकतात, काही जण नाही टाकत, म्हणजे प्रत्येकाचं आवड वेगळी असते. पण मी पालकच्या भाजीमध्ये फक्त बटाटा टाकून भाजी बनवणार आहे, कारण माझ्या मुलांना अशीच आवडते. आता बरेच आणि तुम्हाला एक सांगू का, ही पालक शरीराला इतकी पौष्टिक आहे ना, आठवड्यातून एकदा तरी ही भाजी घरामध्ये व्हायलाच पाहिजे. कारण पालकमध्ये विटॅमिन सी असतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पालकापासून बहुतेक डॉक्टर लोक सांगतात का पालक तुम्ही खात जा, पण आपली मुलं कसं पालकचे उग्र चव लागते त्याच्यामुळे खात नाही. त्याच्यासाठी आपण आमचूर पावडर टाकून द्यायची थोडीशी, खूप छान होते भाजी. तर मंडळी, आपण असं छानपैकीच जिरे, मिरची, लसूण, हिंग त्याची आपण मस्त फोडणी करून घेणार आहोत आता. कारण आपल्याला फोडणीच चांगली बसली ना की भाजी चांगली होणार आहे आपली. त्याच्यामुळे देतात अगोदर फोडणी छान देऊन घ्यायची, कोणतीही भाजी असू द्या. भाजीला फोडणी चांगली दिली ना का एकदम फोडणी अशी खमंग बसली पाहिजे, म्हणजे बसले एकदम छान चव लागते त्याची. तर आता आपण तेल टाकलं आहे, थोडंसं जिरे टाकून घेऊ त्याच्यामध्ये. थोडे हिंग टाकते. तर आपण जो ठेचा बनवला होता हिरवी मिरची लसूणचा, आता जिऱ्याला छान फोडणी बसलेली. आता आपण हा ठेचा टाकून घेऊ. ही फोडणी छान अशी एकदम लालसरच करून घ्यायची, कारण आपण जिरे, हिरवी मिरची, लसूण याची आपण जी फोडणी दिली ना ती मस्त फोडणी देऊन घ्यायची. तर हा बटाटा मी असं मस्त स्वच्छ धुवून घेतला होता अगोदर, तर तो टाकून घेऊ. हा असा बटाटा अगोदर टाकला ना भाजीमध्ये पटकन शिजतो, कारण आपल्याला पालकच्या भाजीला ना पाणी सुटतं. पाणी टाकायची अजिबात गरज नाही आपल्याला. ही भाजी चवीला खूप छान होते. तर आपण थोडीशी हळद टाकणार आहोत, थोडंसं लाल तिखट टाकून घ्यायचं, आणि मीठ बाकी आपण शेवटी टाकणार आहे, कारण आपण पालेभाजी करताना मीठला असलंच टाकतो. आता अगोदर टाकलं, आता मला अंदाज येईल, पण तुमच्या चवीनुसार आपण मीठ टाकायचं आहे भाजीला. कारण भाजीला अगोदर भाजी कसं जास्त दिसते, नंतर कमी दिसते. तर हे भांड्याचंच पाणी होतं जे आपण ठेचा केलेला ना, त्याचं पाणी थोडंसं टाकून घेते. आणि थोडंसं आपण बटाट्याची वाफ दाबून घेणार आहोत. पहा बरं, छान बटाटा आपला परतलेला आहे. तुम्ही बघू शकतात किती छान परतलेला आहे. तर थोडीशी मी धना पावडर टाकणार आहे चवीपुरती.
आणि तुमच्याकडे आमचूर पावडर असेल ना तर आमचूर पावडर टाकू शकतात किंवा टोमॅटो टाकला तरी चालतो. पण मला हिरव्या भाज्यांना टोमॅटो आवडत नाही म्हणून मी टोमॅटो टाकत नाही भाजीमध्ये. तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकतात. आता आपण ही भाजी आपण स्वच्छ धुवून चिरून घेतली होती ना, ती भाजी टाकणार आहोत त्याच्यामध्ये. ही भाजी चवीला खूप छान लागते मंडळी. असं म्हणजे अशा पद्धतीने ही भाजी आपण टिफिनला देऊ शकतो किंवा मुलांच्या स्कूलमध्ये देऊ शकतो. म्हणजे मुलं पण आवडीने खातात. बटाटा टाकल्यामुळे याची चव खूपच छान लागते. तर मंडळी आपली भाजी छान पॅकेट परतून झाली अशी मस्त पॅकेट. आता आपण स्वादानुसार मीठ टाकून घेऊ. पहा बरं किती छान भाजी शिजली आपली. अशी भाजी झाली पाहिजे. चवीला पण छान आणि खायला पण छान. तुम्ही बघू शकता मंडळी किती छान पद्धतीने एकदम सरळ सोप्या पद्धतीने आपण भाजी बनवलेली. हे सकाळी आपल्याला ऑफिसचे डबे असतात, मुलांची शाळा असते, त्यावेळेस इतका वेळ नसतो आपल्याला. पण एकदम घाईमध्ये होणारी झटपट होणारी भाजी ही पालक बटाटा आणि एकदम चवदार सुद्धा आहे. म्हणजे तुम्ही खाऊन पण बघू शकतात, करून पण बघू शकतात. आणि मंडळी आपला हा झटपट होणारा पदार्थ म्हणजे एकदम पालक बटाट्याची भाजी. तर मंडळी हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. ही भाजी चवीला खूप छान लागते मंडळी. असं म्हणजे अशा पद्धतीने ही भाजी आपण टिफिनला देऊ शकतो किंवा मुलांच्या स्कूलमध्ये देऊ शकतो. म्हणजे मुलं पण आवडीने खातात. बटाटा टाकल्यामुळे याची चव खूपच छान लागते. तर मंडळी आपली भाजी छान पॅकेट परतून झाली अशी मस्त पॅकेट. आता आपण स्वादानुसार मीठ टाकून घेऊ. पहा बरं किती छान भाजी शिजली आपली. अशी भाजी झाली पाहिजे. चवीला पण छान आणि खायला पण छान. तुम्ही बघू शकता मंडळी किती छान पद्धतीने एकदम सरळ सोप्या पद्धतीने आपण भाजी बनवलेली. हे सकाळी आपल्याला ऑफिसचे डबे असतात, मुलांची शाळा असते, त्यावेळेस इतका वेळ नसतो आपल्याला. पण एकदम घाईमध्ये झटपट होणारी भाजी ही पालक बटाटा आणि एकदम चवदार सुद्धा आहे. म्हणजे तुम्ही खाऊन पण बघू शकतात, करून पण बघू शकतात. आणि मंडळी आपला हा झटपट होणारा पदार्थ म्हणजे एकदम पालक बटाट्याची भाजी. तर मंडळी हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा.